तर गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे झटके बसल्यानंतर आता राज्यामध्ये आणखी एक दरवाढ झाली आहे। पुण्यामध्ये सीएनजी गॅसच्या दरामध्ये 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये प्रति किलो सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैसे इतका झाला आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर सीएनजीचे हे नवे दर लागू झाले आहेत। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सीएनजी प्रति किलो 96 रुपये 50 पैशांवर पोहोचलाय। तर संभाजीनगरमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ होऊन सीएनजी आता प्रति किलो 103 रुपयांवर पोहोचलाय। त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांना देखील दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। तर पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरामध्ये किती वाढ झाली आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यामध्ये 2.5 रुपये वाढ झाली आहे, नवा दर आहे 94 रुपये 85 पैसे। नाशिकमध्ये 1 रुपये 35 पैशांची वाढ, नवा दर 96 रुपये 50 पैसे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रुपयांची वाढ, नवा दर आहे 103 रुपये। तर राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल। आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।